नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये रेशनच्या तांदळापासून अगदी सॉफ्ट अशी इडली आणि दोन्ही सीझनमध्ये म्हणजे थंडीच्या दिवसातसुद्धा आणि उन्हाळ्याच्या दिवसातसुद्धा कशा पद्धतीने आपल्याला पीठ स्टोअर करायचं आहे किंवा आंबवायचं आहे, हे सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. आणि तुमचे इडली दिवसभर अशा पद्धतीने सॉफ्ट आणि मऊ राहतील. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे डाळ आणि तांदूळ आपल्याला वेगवेगळं भिजत घालायचं आहे. त्याच्यासाठी 3 वाटी मी तांदूळ घेतलेला आहे. रेशनचा तांदूळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला ज्या वाटीने बनवायचं आहे त्या वाटीने 3 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. आणि त्याच वाटीने इथे आपल्याला 1 वाटी उडीद डाळ घ्यायचं आहे. इडली बनवायचं असेल तर डाळ आणि तांदूळ आपल्याला वेगवेगळंच भिजत घालावं लागणार. आता दोन्ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. पण उडीद डाळ धुताना आपल्याला जास्त चोळून धुवायचं नाही. हलक्या हातानेच उडीद डाळ आपल्याला साधारण 1 किंवा 2 वेळा धुवायचं आहे. पण तांदूळ मात्र आपल्याला पांढरं शुभ्र पाणी होईपर्यंत म्हणजे साधारण एक 4 ते 5 वेळा तर तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानेच आपले इडली अगदी पांढरे शुभ्र होतात. पण उडीद डाळ मात्र 1 ते 2 वेळा न चोळता धुवायचं आहे. आता दोन्ही आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहेत. आता इथे थोडं व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मी तांदळामध्ये मेथी घातलेला आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला भरपूर अशा प्रमाणात पाणी घालायचं आहे. आणि उन्हाळ्यामध्ये असू दे किंवा थंडीमध्ये असू दे, ह्या तांदूळ आणि डाळीला आपल्याला साधारण 8 ते 9 किंवा 10 तास तरी भिजत ठेवायचं आहे. जेवढं चांगलं भिजेल तेवढं आपलं पीठ चांगल्या पद्धतीने फुगणार आहे. साधारण 8 ते 9 किंवा 10 तास तरी ह्याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे. आता 8 ते 9 तासानंतर इथे डाळ आणि तांदूळ आपलं चांगल्या पद्धतीने भिजलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता दोन्ही आपल्याला चांगल्या पद्धतीने तांदूळसुद्धा आणि डाळसुद्धा चांगल्या पद्धतीने भिजलेला आहे. आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेलं होतं त्याच वाटीने इथे आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचं आहे. पोहे साधारण एक 5 मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे चांगलं फुगतं. आणि पीठ बारीक होताना मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित असं आपलं बारीक होतं. त्याच्यामुळे पोहे आपल्याला एक 5 मिनटं थोडं पाणी घालून भिजत ठेवायचं आहे. आता पोहे चांगल्या पद्धतीने भिजलेले आहेत. आता डाळीमधलं जे पाणी आहे ते आपल्याला मिक्सरमधून ज्यावेळी आपण पीठ वाटतो त्यावेळी डाळीमधलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही. ते वाटताना आपल्याला मिक्सरमध्ये हे पाणी वापरायचं आहे. आणि जे तांदळामधलं पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. तांदळामधलं पाणी आपल्याला वापरायचं नाही. आता तांदळामधलं मी पाणी पूर्णपणे काढलेलं आहे. दोन्ही सीझनमध्ये आपल्याला डाळीचं पाणी वापरायचं आहे. आता आधी आपल्याला डाळ वाटून घ्यायचं आहे. ज्यावेळी तुम्ही थंडीच्या दिवसात पीठ आंबवणार असाल तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आणि थोडं जे आपलं डाळीमध्ये पाणी काढलेलं होतं ते पाणी घालायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण वाटताना थंडीच्या दिवसात थोडंसं गरम पाणी आणि थोडंसं डाळीचं पाणी घालून आपल्याला हे पीठ अगदी बारीक अशा पद्धतीने वाटायचं आहे. आता इथे मी थंडीच्या दिवसात बनवलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे. पण ज्यावेळी तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवता त्यावेळी गरम पाणी इथे आपल्याला वापरायचं नाही. फक्त डाळीचं पाणी याच्यामध्ये वापरायचं आहे. आता इथं डाळ अगदी बारीक अशा पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता अगदी डाळीचं पाणी मी चांगल्या पद्धतीने वाटलेलं आहे बारीक अशा पद्धतीने. आता हे पीठ साधारण मी 2 ते 3 मिनटासाठी फेटणार आहे. त्याच्यामुळे हे पीठ मी कढईमध्येच काढून घेतलेलं आहे. आता डाळ माझं बारीक करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जे भिजलेले पोहे होते ते पोहे याच्यामध्ये
जे भिजलेले पोहे आहेत ते पोहे आणि याच्यामध्ये थोडंसं तांदूळ घालायचं आहे आणि जे आपण डाळीचं पाणी काढून घेतलेलं होतं ते पाणी थोडं घालायचं आहे आणि थंडीच्या दिवसात बनवणार असाल तर थोडंसं गरम पाणी, पण उन्हाळ्याच्या दिवसात जर बनवणार असाल तर गरम पाणी वापरायचं नाही, थोडंसं साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालतं, नाही तर पीठ आपलं आंबट होण्याची शक्यता असते. आता पीठ आपल्याला अगदी बारीक अशा पद्धतीनेच वाटायचं आहे, तांदूळसुद्धा आपल्याला बारीकच वाटायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे माझं पीठ तांदूळ अगदी बारीक अशा पद्धतीनेच वाटलेलं आहे. आता दोन्ही पीठ आपल्याला मिक्स करायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनटासाठी या पिठाला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. दोन्ही पीठ व्यवस्थित फेटल्यामुळे आपली इडली दिवसभर सॉफ्टच राहते आणि पीठसुद्धा असं हलक्या पद्धतीने होतं आणि ह्या पिठामध्ये आपल्याला सोडा घालायची गरज नसते. त्याच्यामुळे थंडीच्या दिवसात बनवणार असाल किंवा उन्हाळ्याच्या दिवसात बनवणार असाल याच्यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही. जर अशा पद्धतीने आपण 2 ते 3 मिनटासाठी या पिठाला फेटून घेतलं तर आपल्याला याच्यामध्ये सोडा घालण्याची गरज नाही. आता माझं पीठ 2 ते 3 मिनटासाठी फेटून झालेलं आहे. आता याला मी डब्यामध्ये थंडीच्या दिवसात साधारण 10 ते 12 तासांच्यासाठी तरी आपल्याला ह्या पिठाला आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसात बनवणार असाल तर 7 ते 8 तासांच्यासाठी तरी चालतं. पण थंडीच्या दिवसात आपल्याला हे पीठ व्यवस्थित साधारण 10 ते 12 तासांच्यासाठी तरी आंबवण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता डब्यामध्ये थोडंसं अर्धं पीठ झालेलं आहे, पण दुसऱ्या दिवशी तुम्ही पीठ बघू शकता किती छान पद्धतीने पीठ वरती फुगून आलेलं आहे आणि याच्यामध्ये सोड्याचा वापरसुद्धा आपण केलेला नाही, पण पीठ आपलं किती छान पद्धतीने फुगलेलं आहे तुम्ही बघू शकता. अगदी सॉफ्ट आणि छान पद्धतीने आपली इडली तयार होतात आणि सोड्याचा वापरसुद्धा आपल्याला इथे करावं लागत नाही. तुम्ही बघू शकता पीठ किती छान पद्धतीने हलक्या पद्धतीने झालेलं आहे आणि हे जे पीठ आहे ते मी थंडीच्या दिवसात बनवलेलं आहे, पण तरीसुद्धा आपलं पीठ किती छान पद्धतीने फुगलेलं आहे. तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने काही टिप्स किंवा ट्रिक्स मी जे सांगितलेलं आहे ते वापरून अशाच पद्धतीने तुम्ही इडली बनवू शकता. आता याच्यामध्ये आपण सोडा घालणार नाही, अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि ते अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इडली पात्राला सर्व बाजूनी सगळ्या पात्रात तेल लावायचं आहे. सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आता इडली पात्रात आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित पीठ घालून घ्यायचं आहे आणि आता इथे एका कढईमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये माझं पाणीसुद्धा उकळलेलं आहे. पाणी आपल्याला उकळल्यानंतरच हे पात्र आपल्याला ठेवायचं आहे. दोन्ही ह्याच्यामध्ये माझं पीठ व्यवस्थित घालून झालेलं आहे. आता तुम्ही खालच्या साईडचं होल आणि वरच्या साईडचं होल आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे आणि ह्याला आपल्याला साधारण 7 ते 8 मिनटासाठी व्यवस्थित आपल्याला इडली वाफवायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपलं इडली पांढरं शुभ्र तर झालेलंच आहे, पण खूप सॉफ्ट अशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे आणि दुसऱ्या कोणत्याही प्रकारचा इथे मी तांदूळ वापरलेला नाही. साधा रेशनच्या तांदळापासूनच ही इडली तयार झालेली आहे आणि खूप छान आणि सॉफ्ट अशा पद्धतीने सोडाचा वापर न करता इथे आपली अगदी सॉफ्ट अशा पद्धतीने इडली तयार झालेली आहे. आता ह्या पात्राला थंड झाल्यानंतरच आपल्याला हे इडली काढून घ्यायचं आहे. आता इडली किती छान पद्धतीने तयार झालेल्या आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी सॉफ्ट आणि हलक्या अशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता त्याला किती छान जाळीसुद्धा पडलेली आहे आणि अगदी सॉफ्ट अशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे.
आता सर्व इडल्या मी अशाच पद्धतीने काढून घेतलेल्या आहे, पण तुम्ही बघू शकता की इडली किती छान पद्धतीने हलक्या अशा पद्धतीने तयार झालेले आहे. आणि हे पीठ जे आहे ते मी थंडीच्या दिवसात बनवलेलं आहे, तरीसुद्धा आपलं पीठ फुगलेलं आहे. सोड्याचा वापरसुद्धा इथे मी केलेला नाही, पण किती सॉफ्ट अशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि नक्की कमेंट करून सांगा की ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. थँक्यू.